नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत आपल्या पहिल्या मोठ्या ब्लॉगसाठी जे आपण करतो आपल्या RX100वरती. आणि आता वाजलेले जवळपास 7:30 वाजता आपण घरातून निघालो होतो आणि आपण आता थांबलोत मुंबई गोवा हायवे तो आपला आहे जुना, ज्यात आता नवीन काम झालेलं आहे, चालू आहे काही ठिकाणी. तर एक ठिकाणी आपण थांबलोत, जरा सकाळ सकाळ व्ह्यू बघतो बघा, कसलं भारी वाटतं, जबरदस्त एकदम सीन. समोर एकदम धुक्याची चादर आहे आणि गावचं कसं दव जमा झालं आहे तिकडे, तुम्हाला दिसतं थोडं थोडं सफेद, आणि एकदम जबरदस्त वाटतं, एकदम मस्त. सकाळ सकाळ एक थोडंसं पुढे राऊंड मारून रिटर्न मारून आपण पुन्हा महाडकडे जाऊया. तर आता आज आपण घेऊन आलो आपली ही बाईक RX100. सकाळ सकाळ नजारा खूप भारी असतो. सकाळ जरा फिरण्यासाठी मजाच. आपली एक छोटीशी संडे राईड तर झाली, एक बारीकशी. खूप दिवस आपले संडे सगळे झोपूनच असायचे घरी, लवकर आपण उठत नाही असे, त्यामुळे. आणि आता बघूया पुढे जर आपल्याला काय थोडंफार पाहायला मिळते, जरा चांगले व्ह्यू. आता हे कसे खूप भारीच वाटले, एकदम मस्त मजा आली. थोडा बघूया अजून, बघा पक्षी बघा, घार आहे घार, किती मोठी आहे. चला तर मग आवाज जरासा तुम्हाला आता एवढी खरखर येत असतात. हेल्मेटमध्ये आपण जो माईक लावलाय ना, तो अजून प्रॉपर असं ज्या ठिकाणी पाहिजे ती जागा त्याला अजून मिळाली नाही असं, त्यामुळेच आवाज येते नॉईस एकदम खरखर. आणि मी आता हा जो मोबाईल यूज करतोय तो सॅमसंग गॅलेक्सी Note 10 Plus आहे, त्याचा वाईड अँगल यूज करतोय, काहीच काय असं येतो तो. आणि माईक जो यूज केला आहे तो मी ग्रेनारोचा आहे, ग्रेनारो S12 जो आहे तो माईक माझ्याकडे मी वायरलेसवाला, आणि त्याला नॉईस कॅन्सलेशन असते 3 पर्यंत. त्यातला तर मी हा आत्ता ट्राय केला, नॉईस कॅन्सलेशन 1 वरती टाकून. आता आवाज कसं येते काय आयडिया नाही, घरी जाऊन जेव्हा चेक करेल तेव्हा समजेल. तर बघा, आता ही पहिलीच आपली टेस्ट राईड आहे, आणि या टेस्ट राईडमध्ये आता आपल्याला काय प्रॉब्लेम येत आहे, मोबाईल अँगल कसा पाहिजे किंवा आवाजासाठी अजून काय करता येईल क्लिअर, कसं सेटअप, ती सगळी आपण तयार ह्याच्यात शिकू. त्यासाठी इथं पहिली ट्रायल आहे आपली त्यासाठी. आणि सकाळ सकाळ इथं मॉर्निंग चालू आहे त्यांची, लोकांची बघू शकता. आणि बघा आता टाईम झाला आहे जवळपास 7:15 वाजायला आलेले आहेत, त्यामुळे आता ट्रक वगैरे सुद्धा चालू झालेले आहेत हायवेला. सकाळ सकाळ काही नव्हतं, एकदम शांत रिकामं होतं, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. आणि मग गाड्या आहेत, आणि आपल्या गाडीला मिरर नसल्यामुळे आपल्याला काही मागं पाहता येत नाही, त्यामुळे ओळून पाहावं लागते. आणि तो पुढे हॉटेल आहे शेलार ढाबा. तर त्या शेलार ढाबा जिथून आपण बायपास राईट साईडला जाणार आहोत, कारण बाकी पुढे काय असं येत नाही आपल्याला पुन्हा रिटर्न घेण्यासाठी. नाही तर पुन्हा डायरेक्ट पुढे जायला लागेल पोलादपूरला. इतकं पोलादपूरला न जाता येत नाही, पुढे राईट टर्न घेऊ आपण. आणि पाठीमागे ट्रक आहे. आपण आता आलेलो शेलार ढाब्याजवळ, पार्लेवाडी. काही बघू शकता सकाळ सकाळ लोकांची कामं चाललेली आहेत. हॅप्पी पंजाबी ढाबा इथे, हॅप्पी पंजाबी ढाबा. शेलार ढाबा पण इथेच येतो, आय थिंक मला वाटतं पाठी घाल तो. तर इथून रिटर्न घेऊ आपण पार्लेवाडी. चला महाड, माणगाव, पनवेल, मुंबई. वाईड अँगल आपल्याला कॅमेरा पण सुद्धा घ्यावा लागणार आहे. आपण गोप्रो न घेता तर DJ घेणार आहोत आय थिंक. कारण तुम्ही DJ बघितला, खूप छान आहे त्याचे रिव्ह्यू वगैरे. DJ ॲक्शन 5 Pro वगैरे खूप छान आहे, त्यामुळे बघू
तोपर्यंत आपण या मोबाईलच काम चालू आहे आणि एक आपल्याला नॉलेज ते येईल कसं काही प्रकार असतो हा यामध्ये काय काय लागतं ते. आता आपल्याला बाईक तर आहे, एक वायरलेस बाईक सुद्धा आहे, माउंट आहेत, हेल्मेट आहे. आता काय फक्त कॅमेरा घ्यावा लागेल, ते घेऊ तो सुद्धा. आणि आता लवकरच काही वर्षामध्ये जेव्हा हा आपला मुंबई गोवा हायवे रूट पूर्ण झाला की समोर टोल नाका जो आहे तो चालू होईल. आता कसं टोल नाकाचं काम झालेलं आहे, पण रस्ता अजून पूर्ण झालेला नाही, त्यामुळे टोल माफ जाईल. घर खूप भारी वाटतं एकदम बघा, जबरदस्त. 4 साईडने एकदम त्याला झाडं आहेत, मोठी शेवची ती नारळासारखी, आणि मध्येच ते बांधला बांधलेला आहे, मस्त आहे. आणि आज आपण एकटे झालेलो सकाळ सकाळ राऊंडसाठी, फिरण्यासाठी, जरा छोटीशी राईड घेण्यासाठी. टोल नाका तयार तर झालं आहे, रस्ता काय अजून तयार नाही. असं तर मित्रांनो, हा मोठा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा एकदा. त्याशिवाय दुसरा बनवण्यासाठी आपल्याला आता पूर्ण कव्हर करायला लागेल. कसं वाटलं ते नक्की मला सांगा बघ. आता ही ट्रायल आहे आपली, फर्स्ट ट्राय आहे ना आपला, त्यामुळे आता काय बघूया. आता व्हिडिओ जेव्हा आपण एडिटिंगला बसू तेव्हा काय डायरेक्ट काढायची काय नाही, त्यात आपल्यावर आहे ना. त्यामुळे मी काय नाही, आपल्याला आता कॅमेरावर एकटं बडबड काय करायची ती सुद्धा आपल्याला एवढी काही नॉलेज नाही आहे. पहिला आपले व्हिडिओ कशा असायचे आहे, एखाद्या ठिकाणी आपण त्या एरियाबद्दलची माहिती वगैरे सांगायचो, त्यामुळे कसं त्याचा काहीतरी डाटा असतो आपल्याकडे सांगण्यासाठी. त्यासाठी हाय शिंदे डावा खूप छान आहे ते, आम्ही येतो मित्रासोबत खाऊया कधी, चिकन वगैरे मस्त बनवतो. आता या वेळेला आपल्या हॉटेल खूप छान छान चालू झालेलं गाडी. इथे आपल्या महानगर गॅस माडवाला नाही, इथे गॅस भरायला यायला लागतो जर आपल्या महाड जायला नसेल तर. पण आता असं झालं महानगर आपले इथे 2-3 झालेले आहेत खूप, त्यामुळे आता काही टेन्शन नाही गॅस दिसतं. खूप भारी शेखावटी राजस्थान धाबा, इथे आम्ही एकदा दाल होते खायला आलो त्या हॉटेलला. शेखावटी राजस्थान धाबा मस्त होती. राजस्थानी लोकांचा तो मेनू आहे, त्यामुळे काय त्या लोकांना तर चांगलं जमतं. आणि आपल्याला काय ते फक्त खायचं, ट्राय करायचं एवढंच. मस्त गोल महाल हे 2 आयटम आलेले. सकाळ सकाळ भाऊ लीक मागतो म्हणतो, लीक कसा पण देणार बाईकवर त्याला. पण त्यावर रेट काय, आपला रेट काय, हायवेला कुठेतरी सोडणार मध्ये अर्थ नाही ना. त्यासाठी आता गाडी आपली रिझर्व लागली आहे, गाडी रिझर्व लावली आपण. आता जाऊया वरती ब्रिजच्या बाजूने पुढचा भाग. पुन्हा एकदा आपण आता आलेलो आपल्या सावित्री ब्रिजच्या इकडे. फ्लायओव्हर चढलं की डायरेक्ट सावित्री ब्रिज, नजारा खूप जबरदस्त. आणि यावेळेला भोरला जाण्यासाठी ना एक येते दाखवलं या साईडला, ब्रिजच्या खालून तिकडे पलीकडे वरण घाट आपला, वरण घाटातून बोरला तर तो रूट आहे. जेव्हा वरण घाटाचं काम चालू आहे, आता जेव्हा वरण घाटाचं काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपण तिथला सुद्धा एखादा ब्लॉग बनवूया त्या राईडचा. बाईक घेऊन जाऊ आपण तिकडे राहून आलेला. सकाळ सकाळी नजारे प्रतिमा असतात तिथे, बाप रे बाप, खूपच जबरदस्त. तर बघू आता काय थंडीचे दिवस चालू झालेले आहेत, त्यामुळे आपलं मोठं ब्लॉग चालूच राहतील. आता दर संडेला एक नाही कुठला तरी ब्लॉग आपण बनवत राहायचं.
बघू तुमच्या सपोर्टची गरज आहे. सावित्री नदी हेल्मेटला आपण जो माउंट लावलेला आहे ना कॅमेरासाठी त्याचे स्ट्रॅप आहेत ना, जी पट्टी असते त्याला खेचून टाईट करण्याची, ती स्ट्रॅप नुसते हवेनाशी उडतात आणि ते हेल्मेटला आपटतात टपाटप त्यानंतर काय ते बेस करून टाकू. एक एक सगळं आपल्याला समजत जाते जसं तसं नेक्स्ट ब्लॉग बनवायची आधी आपण संपूर्ण तयारी करूया. आणि एकदा हायवे बघा किती खराब झालाय, बापरे काय बाईकवाल्यासाठी तर खूप घातक आहे ते, नुसते बंप आहेत त्याच्यात आणि खडी झाली त्याच्यावरती, त्याच्यात वाळू खडी पडली त्याच्यात. आणि एमआयडीसीची इथं आपण आलेलो आहे नांदेवाडी फाटा इथं खाली इथे बघू शकता. एमआयडीसी महाड राईट ठरलं. आता आपण फ्लायओव्हरवरनं चालल्यावरती पलीकडे डायरेक्ट महाड आपला आता जो हा नवीन रूट बनवलेला आहे ना, म्हणजे मुंबई हायवे खूप भारी बनवलं आहे. काही ठिकाणी काम चालू असल्यामुळे थोडं तो खराब आहे, बाकी एक नंबर. तर बघा आता हा इथला परिसर, पहिला हायवे खूप छोटा होता, खालीनच होता, त्यामुळे खूप ट्रॅफिक असायची. आता कसं झालं ज्यांचं कामच नाही झालं ना काय कुठे जाण्याचं, डायरेक्ट वरती जायचं त्याने आपल्या ह्या ब्रिजनी एक नंबर काम. ट्रॅफिक इथे काही टेन्शन नाही, वन साईड आपलं चालूच राहायचं. कंपनीवाले एमआयडीसीवाले त्यांच्या डायरेक्ट सेपरेट रूट झाला आता खाली. हस्की बघा, हस्की सकाळ आपल्याला हस्कीचं दर्शन झालेलं आहे, कसलं भारी दिसतं एकदम जबरदस्त. आणि आता आलेलो पुन्हा नडगाव इथे नडगावला आपल्या मित्राचं घर आहे इथे शिवाजीचं, हे इथे राहतो आपण. जर आलं की त्याला आपण इथेच पिकअप करतो, इथे ड्रॉप करतो हायवेला, त्या समोरची ते घरच वगैरे. चलो तर आणि इथे आता पूर्ण डायव्हर्जन चालू झालेले आहेत बघू शकता तुम्ही. आणि ते ब्रिज चालू झालेलं आहे छोटासा मस्त. डायव्हर्जन कधी संपायचे इथले, एक डायव्हर्जन थांबला की दुसरं चालू, पहिले इकडे होता आता इकडे चालू झालाय. सकाळ रायडरचा ग्रुप दिसला, भारी वाटलं यार. असं आपल्याला पण एकदा ग्रुपची राईड करायची आहे. करूया आपले एक दिवस तिथं रायडर एक दिवस आपले सगळे असतील राऊंडला, तर आपण जाऊया. सध्या तर आपण ते ट्राय करू. संडे राईड आता जाऊ आपलं महाड. आणि महाड जात आहे तिथून बोर्ड बघा, महाड रायगड किल्ला आपण महाड शहर स्मार्ट सिटी. आपण आता विसावबरोबर पोचलेलो आहेत, विसावा बायपासला. आपण त्यातून खाली ना आता सरळ जाणार, आपण पुढे बायपास ना आपण खाली उतरूया आणि सरळ तरी जाऊया त्यामध्ये डायरेक्ट ब्रिजवरती. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, आय थिंक 15-20 मिनिटाचा तो झालेला आहे व्हिडिओ. बघा त्याला किती इंटर आपल्याला ठेवायचं आहे. आणि रॉ व्हिडिओ पाहिजे असतील तर आपण तसे सुद्धा टाकू शकतो. रॉची रॉच शेती काय आरसी फायरिंग वापरायची म्हटलं रॉच पाहिजे बघा. आता
आवाज खूप येतो खूप माईकमध्ये. तर मला इथे हेल्मेट आत जाणवतं ना मारा सर 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 सर. ॲक्च्युली काय झालेलं ते स्ट्रॅपमुळे तो वायजर आहे ना पूर्ण क्लिअर बंद होत नाही आणि त्याच्यामुळे तो हवा आतमध्ये शिरते. सर 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 कंटिन्यू आवाज येतो. आता मी बोलते तर आवाज तुम्हाला येतो पण ते कसं माईक जवळ असल्यामुळे. पण शेवटी बॅक साईडला जो आवाज येतो नॉईस सगळं वाऱ्याचा त्यामुळे थोडं व्हिडिओमध्ये एक मजा येत नाही तशी. करूया ते पण सुद्धा त्यालासुद्धा आपण आता व्यवस्थित ट्राय करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला हा इथं संपतोय आता आणि आजचा हा रोड आपला इथला झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटलं ते मला एकदा नक्की सांगा पुन्हा एकदा. चला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा आणखी त्यात काय काय करता आलं पाहिजे ते. आणि भेटूया नंतर नेक्स्टला. चला बाय बाय.